नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आपल्यासोबत पल्लवी. तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. सीएम फडणवीसांच्या इशाऱ्यावर भाजप AIMIM युती तुटली, आमदाराला नोटीस. प्रचार सुरू असतानाच मुंबई शिवसेना उमेदवारावर हल्ला, राजकारणात खळबळ. यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, निर्मला सीतारामन रचणार नवा इतिहास. तारीख ठरली, शिवाजी पार्कवर ठाकरे बंधू विरोध, शिंदे फडणवीस युतीचा शक्ती प्रदर्शनाचा सामना. पुण्यात 24 वर्षीय IT इंजिनियरने ऑफिसमध्येच आयुष्य संपवलं. भाजप नेते आणि अजित पवारांमध्ये शाब्दिक युद्ध, जयवंत पाटलांचे राजकारणावर भाष्य. भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपामध्ये गेलात, महेश लांडगेंचे अजित पवारांना थेट आव्हान. लोकनेता हरपला, प्रवीण शिंदेंच्या अंत्ययात्रेला प्रचंड गर्दी. पत्नीशी भांडणानंतर SBI मॅनेजरची आत्महत्या, सुसाईड नोट सापडली. अजित पवार महाराष्ट्राचे आका, महेश लांडगेंच्या विधानावर अजितदादांची थोडक्यात प्रतिक्रिया. भारताची GDP वाढ 7.4% राहण्याचा अंदाज 2025-26 साठी आगाऊ अंदाज जाहीर. चांदी 2.46 लाखांच्या उंचकावर, सोन्याच्या दरात घसरण. अश्लील AI कंटेंट प्रकरणी Xचे सरकारला उत्तर, IT मंत्रालयाची चौकशी सुरू. डिसेंबरमधील विमान भाड्यावर सरकारचा सवाल, इंडिगोच्या उडान रद्दीकरणामुळे प्रवासांचे नुकसान. आलिया भट्टची पोस्ट चर्चेत, 2400 कोटीच्या डीलसह फडणवीसांचा फोटो व्हायरल. आगरकरांच्या निर्णयाला हरबसनची दाद, निवड समितीचे कौतुक. अजित पवार महाराष्ट्राचे आका, महेश लांडगेंच्या विधानावर अजितदादांची थोडक्यात प्रतिक्रिया. माणगावमध्ये बस स्कूटी अपघात, 8 वर्षीय मुलीचा मृत्यू. आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर खुल्या प्रवर्गातील दावा संपुष्टात. निवडणूक वृत्ता, शारदा बाने आणि श्रीकांत जाधव यांची हकालपट्टी. बदलापूर MIDC मधील पॅसिफिक केमिकल फॅक्टरीत स्फोट, भीषण आग. महायुतीचे उमेदवार बिनविरोध, विरोधकांमध्ये अस्वस्थता. मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईत ठाकरेच हवेत, आणखी एक नेता ठाकरे बंधूच्या पाठीशी. ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये. नितीश कुमाराच्या हिजाब प्रकरणातील डॉक्टर तरुणीला अखेर सरकारी नोकरी. सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर.